नमस्कार मित्रांनो 1 ऑगस्टपासून एस टी महामंडळाने नवीन योजना सुरू केलेली आहे। बघा ते कोणती योजना आहे जाणून घेऊया आपण। त्यामध्ये मोफत प्रवास कोणाकोणाला मिळणार आहे, कोण व्यक्ती याकरता पात्र आहे मोफत प्रवास घेण्याकरता, कोणती योजना आहे ही सर्व आपण बघणार आहोत। चला सुरुवात करूया। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा तिकिटाचे नवीन दर पण जाहीर करण्यात आले आहे। एस टी महामंडळाचा मोठा निर्णय, या नागरिकांना मिळणार 1 ऑगस्टपासून मोफत प्रवास, तिकिटाचे नवीन दर जाहीर। 26 जुलै आजचीच ही योजना आजच सुरू झालेली आहे। न्यू रेट ऑफ फ्री ट्रॅव्हल तिकीट। महाराष्ट्राच्या दूरदूरच्या खेड्यापाड्यांना जोडणारी एस टी ही खरोखरच राज्याची जीवनवाहिनी आहे। लाल रंगामुळे लालपरी म्हणून ओळखली जाणारी ही बस सेवा प्रत्येक महाराष्ट्रीयाच्या आठवणीचा एक महत्त्वाचा भाग आहे। कारण की आपण बसमुळेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतो। प्रत्येकाकडेच काही 4 चाकी 4 व्हीलर गाडी नाही आहे, 2 व्हीलर नाही आहे। आणि 2 व्हीलरने म्हणा कशाने म्हणा एवढा दूर आपण प्रवास करत नाही, आपण जास्त बसनेच प्रवास करत असतो। बघा मात्र काळानुसार बदलत्या गरजा आणि वाढत्या स्पर्धेमुळे एस टीला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे। या पार्श्वभूमीवर एस टी महामंडळाने आवडेल तिथे प्रवास ही अभिनव योजना सुरू केली आहे। कोणती? आवडेल तिथे प्रवास ही अभिनव योजना आजपासून सुरू केलेली आहे। या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया। यामध्ये बघा पायाभूत सुविधांचा विकास, बसेसची देखभाल, दुरुस्ती आणि नूतनीकरण हे महत्त्वाचे आव्हान आहे। डिजिटल सेवा पुरविणे, ऑनलाईन बुकिंग, डिजिटल पेमेंट यासारख्या सुविधा वाढवणे गरजेचे आहे। सेवांमध्ये गुणवत्ता, प्रवाशांना अधिक आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाची हमी देणे आवश्यक आहे। स्पर्धात्मकता, खाजगी वाहतूक कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी सेवा अधिक आकर्षक करणे देखील महाराष्ट्र परिवहन मंडळाला गरजेचं होतं। बघा ही योजना आवडेल तिथे प्रवास योजना एस टी महामंडळाच्या नवोपक्रमशीलतेचे उत्तम उदाहरण आहे। या योजनेमुळे प्रवाशांना सुलभ आणि किफायतशीर प्रवासाची संधी मिळाली आहे। तर महामंडळाला आर्थिक स्थिरता प्राप्त झाली आहे। भविष्यात या योजनेत अधिक सुधारणा करून आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून एस टी महामंडळ आपल्या सेवा अधिक प्रभावी करू शकेल। एस टी महामंडळासाठी फायदे पाहिलं तर उत्पन्नात वाढ होणार आहे। त्यांच्या नियमित प्रवाशांची संख्या वाढल्याने उत्पन्नात खरोखरच त्यांच्या वाढ होणार आहे। त्यानंतर प्रवासी वाहतूक वाढ, या योजनेमुळे अधिक लोक एस टीने प्रवास करण्यास प्रोत्साहित होणार आहे। प्रशासकीय सुलभता, पास प्रणालीमुळे दैनंदिन तिकीट व्यवहाराची संख्या कमी होते, तिकीट काढावे लागत नाही, त्यामुळे त्याच्यावरचा खर्च कमी होते। तसेच योजनेचं आर्थिक महत्त्व म्हटलं तर आवडेल तिथे प्रवास योजनेने एस टी महामंडळाच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे। वर्षभरात या योजनेतून 12,27,00,000 रुपयाचे उत्पन्न प्राप्त झाले आहे। बघा एस टी महामंडळाला या पास योजनेमुळे 12,27,00,000 रुपयाचं उत्पन्न झालेलं आहे। 2023-24 या आर्थिक वर्षात 89,633 पासची विक्री झाली असून त्यातून महामंडळाला 1,02,26,00,000 रुपयाचे उत्पन्न मिळाले आहे। बघा यावर्षी त्यांना 2023-24 मध्ये 89,633 पास त्यांनी विक्री केलेल्या आहे आणि यातून त्यांना 1,0226,00,000 रुपयाचं उत्पन्न झालेलं आहे। प्रवाशांसाठी कशा पद्धतीने फायदेशीर आहे ते बघूया। किफायतशीर प्रवास, एका ठराविक रकमेत अनेक दिवस आणि अनेक ठिकाणी प्रवास करता येतो। म्हणजे एक ठराविक रक्कम दिल्यानंतर आपण काही दिवस ठरवून दिलेले आहे, 7 दिवस 10 दिवस, त्यानुसार कुठे पण आपण प्रवास करू शकतो, हे सर्वात उत्तम आहे। त्यानंतर आहे लवचिकता, प्रवाशांना त्यांच्या सोयीनुसार प्रवास करण्याची मुभा आहे।
तुम्ही एकदा पास काढल्यानंतर तुम्ही सकाळी जाऊ शकता, दुपारी जाऊ शकता, सायंकाळी देखील जाऊ शकता, 24 तासात कुठे पण जाऊ शकता. असे तुम्ही 5 दिवस, 7 दिवस, 10 दिवस अशा प्रकारचे कोणती पास काढू शकता. वेळेची बचत, वारंवार तिकीट काढण्याची गरज नसल्याने वेळेची बचत होते. लाईनमध्ये उभं राहावं लागत नाही किंवा बसमध्ये गर्दी होत नाही. तसेच सुलभ प्रवास, एकाच पासवर विविध प्रकारच्या बस सेवांचा लाभ देखील घेता येतो. म्हणजे एक पास काढल्यानंतर आपण कोणत्याही बसमध्ये बसू शकतो, कुठेही जाऊ शकतो, कितीही दिवसातून 24 तास जरी म्हटलं तरी तेवढा आपण प्रवास करू शकतो. बघा, त्यानंतर पासची मुदत संपल्यानंतर परत प्रवास करता येत नाही. पासची मुदत संपल्यानंतर त्या पासवर परत प्रवास करता येत नाही. आपल्याला ती पास म्हणजे दुसरी पास काढावी लागते. नंतर या पासच्या दिवसाची गणना 0 ते 24 अशी केली जाते. म्हणजे रात्री 12 वाजतापासून रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजे अशी पूर्ण दिवसाची 24 तासाची गणना केलेली जाते. पासच्या शेवटच्या दिवशी 24 तास नंतर प्रवास करायचा असेल तर नवीन तिकीट घेणे आवश्यक आहे. म्हणजे नवीन पास काढणे किंवा तिकीट घेणे आवश्यक आहे. साध्या सेवेचे पास सर्व प्रकारच्या साध्या बसेससाठी म्हणजे साधी, जलद, रातराणी, शहरी, यशवंती, मिडी, आंतरराज्य मार्गासह वैध आहे. म्हणजे साध्या सेवेचे पास जर आपण काढले तर आपण जी ऑर्डिनरी बस म्हणतो किंवा सुपर बस म्हणतो, जलद बस, रातराणी, शहरी, यशवंती, आंतरराज्य यांच्यासह हे वैध आहे. आपण त्या पासनं प्रवास करू शकतो. पासचा कालावधी सुरुवातीला 10 दिवसाची पास दिल्या जात होता. 2006 पासून 4 दिवसाचा पास सुरू करण्यात आला. त्यानंतर 2 मे 2010 पासून 10 दिवसाचा पास बंद करून त्याऐवजी 7 दिवसाचा पास देण्यात येत आहे. म्हणजे 2010 पासून 7 दिवसाची पास देण्यात येते फिरायसाठी. बघा, खूप जणांना हे माहीत नसतं की पास मिळते, आपण फिरू शकतो, या पासवरती इतके दिवस फिरू शकतो, हे कोणाला माहीत नसते. बघा, पासचा प्रकार जलद, रातराणी, आंतरराज्य, शहरी, मिडी बस सेवा यासाठी वेगळे पास उपलब्ध आहे. त्याचे दर रेट काय आहे? 4 दिवसाच्या पाससाठी प्रौढांसाठी 1170 म्हणजे 1170 रुपये, तर शिवशाही आंतरराज्याकरिता 1520 रुपये आकारले जाते. प्रौढांकरिता जर 4 दिवस प्रवास असेल तर शिवशाहीसाठी 1520 रुपये म्हणजे 1520 रुपये आणि 1170 रुपये आकारले जातात. 7 दिवसाच्या पाससाठी अनुक्रमे 2040 ते 3030 रुपये आकारले जातात. त्यानंतर आंतरराज्य वाहतुकीसाठी ST सेवा जिथपर्यंत जाते तिथपर्यंत हे पास वैध आहे. आंतरराज्य म्हणजे महाराष्ट्रातील बस असेल तर महाराष्ट्रातच तुमची ती पास चालेल. महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात म्हणा, मध्य प्रदेश म्हणा, याच्या बाहेरच तुमची पास चालणार नाही. म्हणजे राज्यातच तुम्ही ती फिरू शकता. तसेच महामंडळाच्या शहरी वाहतुकीतही हे पास वैध आहे. उच्च दर्जा वैधता, उच्च दर्जाच्या गाडीचा पास निम्न दर्जाच्या गाडीसाठी वापरता येतो. जर तुम्ही हाय लेवलच्या गाडीचा पास काढली असेल ज्याचं रेट जास्त आहे पण ती वेळेवर उपलब्ध नसेल आणि निम्न दर्जाची गाडी असेल तर त्यातही तुमची पास चालू शकते. आवडेल तिथे प्रवास योजनेची ओळख. ST महामंडळाने 1988 मध्ये आवडेल तिथे प्रवास ही योजना सुरू केली. या योजनेचा मुख्य उद्देश प्रवाशांना सोयीस्कर आणि किफायतशीर प्रवासाची संधी उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेअंतर्गत प्रवाशांना ठराविक कालावधीसाठी पास दिला जातो, ज्याचा वापर करून ते महाराष्ट्रात कुठेही प्रवास करू शकतात. तर ही होती मित्रांनो महाराष्ट्र शासनाची आवडेल तिथे प्रवास ही योजना. ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा त्यांनी अवश्य घ्यावा. पूर्ण महाराष्ट्र फिरून यावा किंवा इतर राज्यात राहत असाल तर तिथेही पास काढून तुम्ही ते राज्य फिरून येऊ शकता. तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही किती रुपयाची पास काढता. 2000ची काढता की 3000ची काढता की 1500ची काढता की 1100ची काढता, 4 दिवसाची काढता, 7 दिवसाची काढता की 10 दिवसाची, ते सर्व तुमच्यावर निर्भर आहे. चला मग अशा नवीन नवीन अपडेट बघण्याकरिता, नवीन नवीन योजना बघण्याकरिता, जाणून घेण्याकरिता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.